नमस्कार विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठीचे काही TCS ने विचारलेले अत्यंत महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। बघा, टोटल 25 क्वेश्चन आहे। त्यापैकी तुम्हाला तुमचा स्कोर चेक करायचा आहे। तुम्हाला किती स्कोर मिळतो ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे। तर बघा, पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता ग्रंथ ज्ञानेश्वरांचा नाही? तर बघा, चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वरांनी लिहिली, ज्ञानेश्वरी सुद्धा ज्ञानेश्वरांनी लिहिली, अमृतानुभव सुद्धा ज्ञानेश्वरांनी लिहिलेली आहे। ज्ञानेश्वरीला दुसरं नाव काय? भावार्थ दीपिका। ज्ञानेश्वरीला दुसरं नाव काय? भावार्थ दीपिका। पण दासबोध ही ज्ञानेश्वरांनी लिहिली का? नाही। तर दासबोध कोणी लिहिलाय? दासबोध हा ग्रंथ संत रामदास स्वामी यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला आहे। ऑप्शन 3 इज द राइट आंसर। क्वेश्चन नंबर 2 आहे, त्याने शंकराला प्रसन्न केले या वाक्याचे समापन कर्मणी प्रयोगात रूपांतर करा। बघा, समापन कर्मणी प्रयोगात काय असते? क्रियापदावरून क्रिया पूर्ण झाली असल्याचा बोध होतो। समापन कर्मणी प्रयोगात काय असते? क्रियापदावरून माहित पडते की क्रिया पूर्ण झाली आहे। तर बघा, तो शंकराला प्रसन्न करतो, चूक आहे। त्याचे शंकराला प्रसन्न करून झाले पूर्ण झाल्याची क्रिया पूर्ण झाल्याचा बोध होत आहे, म्हणून काय होणार? त्याने शंकराला प्रसन्न केले या वाक्याचे समापन कर्मणी प्रयोगात काय रूपांतर होणार? त्याचे शंकराला प्रसन्न करून झाले। ऑप्शन 2 इज द राइट आंसर। तो शंकर प्रसन्न चुकीचं। विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देत चला, जेणेकरून तुम्हाला तुमची प्रॅक्टिस सुद्धा होणार। क्वेश्चन नंबर 3 आहे, मितव्यय म्हणजे काय? तर बघा, मितव्यय म्हणजे काय असते? काटकसर। मितव्यय म्हणजे काय असते? काटकसर। क्वेश्चन नंबर 4 आहे, ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण आहे? तर बघा, ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कोणत्या शहरात आहे ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा। क्वेश्चन नंबर 5 आहे, मृगजळ स्थान म्हणजे काय? तर बघा, मृगजळ स्थान म्हणजे अशक्य गोष्ट। 2 3 4 हा एक असन, हा 2। तर मृगजळ स्थान म्हणजे अशक्य गोष्ट। क्वेश्चन नंबर 6 आहे, छत्रपती शिवाजी महाराज सुरत लुटतात प्रयोग ओळखा। तर सांगा। तर बघा, कोण सुरत लुटतात? तर छत्रपती शिवाजी महाराज। कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही। तर कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून कोणता प्रयोग झाला? कर्तरी प्रयोग। कोण सुरत लुटतात? छत्रपती शिवाजी महाराज। तर काय झाला? हा कर्तरी प्रयोग, कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून। क्वेश्चन नंबर 7 आहे, खालीलपैकी कोणती वाक्यरचना व्याख्यानाच्या नियमानुसार नाही? खालीलपैकी कोणती वाक्यरचना व्याख्यानाच्या नियमानुसार नाही? तर बघा, वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी तोरणा जिंकला, बरोबर वाटत आहे। वयाच्या जिंकला 16व्या वर्षी चुकीचं वाटत आहे। वर्षी छत्रपती हे तर चुकीचं, रांग छत्रपती शिवरायांनी जिंकला, तोरणा छत्रपती चुकीचं। तर काय? वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी तोरणा जिंकला। क्वेश्चन नंबर 8 आहे, आई व तिच्या बाळाच्या प्रेममय नात्याच्या ऋणानुबंध अत्यंत घट असतो। ती कुठेही असली तरी बाळाचे आचरण, त्याची प्रत्येक हालचाल याकडे बारकाईने लक्ष देऊन असते, म्हणूनच म्हणतात। रिकामी जागा सांगा। तर कोणते? चित्त नाही थारी 52 तीर्थेकरी, चूक। घार फिरे आकाशी तिचे लक्ष पिलापासी, हे हिमन येणार। घार फिरे आकाशी पण तिचे लक्ष पिलापाशी नेहमी असते। तसेच आईचे लक्ष, आई कुठेही असली तरी तिचे बारकाईने आपल्या बाळाकडे लक्ष असते। क्वेश्चन नंबर 9 आहे, निर्गुण शब्दाचा अर्थ ओळखा। निर्गुण, गुण नसलेला। तर काय येणार? गुणहीन। निर्गुण काय येणार? गुणहीन, गुण नसलेला। क्वेश्चन नंबर 10 आहे, कोठे इंद्राचा ऐरावत आणि कोठे शामट्टाची टट्टानी या मनीची समानार्थी मन निवडा। कोठे इंद्राचा ऐरावत आणि कोठे शामट्टाची टट्टानी। तर बघा, याच्यासाठी काय येणार? नाव मोठे लक्षण कोठे नाही, आधीच मरकट नो, यथा राजा तथा प्रजा नाही। कोठे राजा भोज कोठे गंगुतेली, कोठे राजा भोजे कोठे गंगुतेली। हिंदीमध्ये काय म्हणतात? कहा राजा भोज कहा गंगुतेली।
क्वेश्चन नंबर 11 आहे, समानार्थी शब्दांचा योग्य जोड्या लावा. अंधारला काय येणार? तम. अंधारला तम. आकांत म्हणजे आक्रोश. आकांत म्हणजे आक्रोश. 1 5 आकांत म्हणजे आक्रोश येणार आहे ना, बरोबर. सर्प म्हणजे काय येणार? तक्षक. सर्प म्हणजे तक्षक. सर्प म्हणजे तक्षक. आणि श्वेत म्हणजे पांढरे. श्वेत म्हणजे पांढरे. तर काय येणार? 5 1 4 3. 5 1 4 3. ऑप्शन 3 इज द राईट अँसर. अंधार म्हणजे तम, आकांत म्हणजे आक्रोश, सर्प म्हणजे तक्षक, श्वेत म्हणजे पांढरे. मनुष्य देह विनाशी आहे. अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. विनाशी शब्दाचा विरुद्धार्थी काय आहे? विनाशीचा विरुद्धार्थी येणार अविनाशी. विनाशीचा विरुद्धार्थी अविनाशी. क्वेश्चन नंबर 13 आहे, काशीत मल्हारी महात्म्य मनीचा अर्थ कोणता? तर बघा, काशीत मल्हारी महात्म्य या मनीचा अर्थ येणार नको तेथे ती गोष्ट करणे. नको तेथे ती गोष्ट करणे. नको तेथे ती गोष्ट करणे म्हणजे काशीत मल्हारी महात्म्य. खालीलपैकी कोणते समासाचे वैशिष्ट्य नाही? दोन शब्द एकत्रित येताना त्यातील वर्णांची कधीच संधी होत नाही. तर हे बरोबर आहे. वैशिष्ट्य नाही विचारलंय. वैशिष्ट्य नाही विचारलंय तर हे नाही आहे. तर काय होतं? वैशिष्ट्य संधी होते. दोन शब्द एकत्रित येताना त्यातील वर्णांची संधी होते हे बरोबर आहे. होत नाही बरोबर आहे. तर हे चुकीचं आहे. तर याचा आन्सर काय येणार? 1. बाकी सर्व पर्याय बरोबर आहे, फक्त हाच पर्याय चुकीचा होता. समास होताना दोन शब्दातील विभक्ती प्रत्यय किंवा दोन शब्दांना जोडणारे शब्द लोप पावतात, बरोबर आहे. एकत्रित आलेल्या शब्द संयोगातून नवीन अर्थाचा एक शब्द तयार होतो, हे सुद्धा बरोबर आहे. समासमध्ये दोन किंवा अधिक शब्द एकत्रित येतात, हे सुद्धा बरोबर आहे. पण या प्रश्नाचं उत्तर काय येणार? नाही म्हणजे ऑप्शन 1. हे समासाचे वैशिष्ट्य नाही. क्वेश्चन नंबर 15 आहे, खालील समानार्थी वाक्प्रचारांच्या जोड्या आहेत, त्यातील चुकीचा पर्याय शोधा. गवगवा होणे म्हणजे टिमकी वाजवणे होय का? नाही. गवगवा होणे म्हणजे बोलबाला होणे, सर्वीकडे माहिती पसरणे. तर हा चुकीचा आहे. तर ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. फरशा पाडणे म्हणजे फस्त करणे, बरोबर आहे. चेहरा कारवणणे म्हणजे चेहरा उतरणे, हे सुद्धा बरोबर आहे. अर्थचंद्र देणे म्हणजे गचांडी देणे, हे तिन्ही पर्याय बरोबर आहे. चुकीचा पर्याय कोणता आहे? गवगवा होणे म्हणजे टिमकी वाजवणे, हा चुकीचा पर्याय आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. तसेच आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुमची एक्झाम कधी आहे हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघतात आणि त्यांची एक्झाम कधी येतं. क्वेश्चन नंबर 16 आहे, खालीलपैकी कोणता ग्रंथ महानुभाव पंत यांच्या 7 ग्रंथापैकी नाही? तर सांगा. तर बघा, याचा आन्सर आहे वचारण आहे. सह्याद्री वर्णन हा सुद्धा आहे. शिशुपालवध हा सुद्धा आहे. पण भावार्थ रामायण आहे का? नाही. हा महानुभाव पंताचा ग्रंथ नाही, भावार्थ रामायण. तर भावार्थ रामायण कोणाचा आहे? तर हा आहे संत एकनाथांचा. भावार्थ रामायण कोणाचा आहे? संत एकनाथांचा. हे तिन्ही ग्रंथ महानुभाव पंत यांचे आहेत. क्वेश्चन नंबर 17 आहे, खालील शब्द समूह वापरून योग्य वाक्य तयार करा. कोरली गेली आहे आम्हा भावंडाच्या मनात. तर ह्या 4 ऑप्शन वरून एक वाक्य रचना पूर्ण करायची आहे. तर काही बाबांनी सांगितलेली हृदय आठवण आम्हा भावंडाच्या मनात कोरली गेली आहे. एक ई ई ब अ. बाबांनी सांगितलेली हृदय आठवण आम्हा भावंडाच्या मनात कोरली गेली आहे, हेच बरोबर आहे. का बाबांनी सांगितलेली कोरली गेली आहे हे चूक आहे. कोरली गेली आहे चूक आहे. हृदय आठवण बाबांनी सांगितलेली चूक. क्वेश्चन नंबर 18 आहे, सामासिक शब्दाचा विग्रह करा. भोजनभाऊ म्हणजे? तर सांगा, भोजनभाऊचा सामासिक विग्रह काय होणार? तर बघा, भोजनभाऊ म्हणजे भोजनापुरता भाऊ. भोजनभाऊ म्हणजे भोजनापुरता भाऊ. क्वेश्चन नंबर 19 आहे, कुणालचे अस्थिपंजर रूप पाहून मेघा अवाक झाली. अधोरेखित शब्दाचा अर्थ सांगा. तर अधोरेखित शब्द काय होता? अस्थिपंजर. अस्थिपंजर म्हणजे काय असते? अत्यंत कटकुळी व्यक्ती. अत्यंत कटकुळी व्यक्ती म्हणजे एकदम बारीक सडपातळ व्यक्ती.
अस्थिपंजरमध्ये एकदम बारीक सडपातळ व्यक्ती, अत्यंत कटकुली व्यक्ती. क्वेश्चन नंबर 20 आहे, योग्य जोड्या लावा. ठोकर लागणे म्हणजे काय असते? अद्दल घडणे. बरोबर आहे, ठोकर लागले म्हणजे अद्दल घडणे. गाळण उडणे म्हणजे दृष्ट लागणे म्हणजे नजर लागणे. दृष्ट लागणे म्हणजे नजर लागणे. जगाचा निरोप घेणे म्हणजे मरण येणे. तर डी ला काय येणार? 3. डी ला 3. कुठे? डी ला 3 हेच आहे, एकच ऑप्शन आहे. त्याचे आन्सर काय येणार? सेकंड, डी ला 3. गाळण उडणे म्हणजे काय असते? घाबरगुंडी उडणे. बी ला 5. बरोबर, घाबरगुंडी, गाळण उडणे म्हणजे घाबरगुंडी उडणे. बघा, ठोकर लागणे अद्दल घडणे, गाळण उडणे घाबरगुंडी उडणे, दृष्ट लागणे नजर लागणे, जगाचा निरोप घेणे म्हणजे मरण येणे. तो ऑप्शन सेकंड इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 21 आहे, जनात एक मनात एक म्हणीचा वाक्यात उपयोग करा. सुशील हा जनात एक मनात एक कसा अभ्यास करतो? चूक. जनात एक मनात एक करून भावे काका तीर्थयात्रा करतात. चुकीचा आहे. लोकांना जाऊन उपदेश करणे म्हणजे जनात एक मनात एक. चूक. जनाबाई सर्वांसमोर आपल्या सुनेचे तोंड भरून कौतुक करते, घरात मात्र पावलं पावली खार खाऊन असते. म्हणतात ना जनात एक मनात एक. तर ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. 21 चा आन्सर काय येणार? 4. क्वेश्चन नंबर 22 आहे, दवाखाना माझ्या घरापासून दूर आहे. अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी. दूरचा विरुद्धार्थी. तर दूरचा विरुद्धार्थी काय येणार? जवळ येणार. दूरचा विरुद्धार्थी जवळ. क्वेश्चन नंबर 23 आहे, जल म्हणजे काय? तर सांगा, या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. तर जल म्हणजे काय असते? पाणी. तर हा पाणी येणार का? नाही. हा पाणी म्हणजे काय होय? हात. हा पाणी म्हणजे हात. आणि हा पाणी म्हणजे जल. हा पाणी म्हणजे जल. लक्षात ठेवा, कन्फ्युज नाही व्हायचं. हा पाणी म्हणजे हात, हा पाणी म्हणजे जल. कर म्हणजे हात. घन म्हणजे ढग. घन म्हणजे ढग. उदक म्हणजे, चला सांगा, उदक काय असते? तर याचा आन्सर आहे ना, उदक म्हणजे जल. उदक म्हणजे जल. आणि उदर म्हणजे पोट. उदर म्हणजे पोट आणि उदक म्हणजे जल. तर ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. जल म्हणजे पाणी, उदक. क्वेश्चन नंबर 24 आहे, योग्य जोड्या जुळवा. आसक्ती अनासक्ती, रस्व दीर्घ, सह्य असह्य, कोमल कठोर. तर काय ना? आसक्ती. ए ला 2. ए ला 2 कुठे आहे? तर हे नाही येणार, हे नाही येणार या दोन पैकी. रस्व दीर्घ बी ला 3. ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 25 आहे, कंसातील शब्दाचे योग्य रूप वापरून अचूक वाक्य बनवा. शाळा घरी आलो की बाबा नेहमी अभ्यास शहानिशा करतात. तर काय येणार? शाळेतून घरी आलो की बाबा नेहमी अभ्यासाची शहानिशा करतात. हे येणार बरोबर. शाळा घरी आलो की बाबा नेहमी अभ्यास शहानिशा करतात. चूक वाटते. शाळेतून घरी आलो की बाबा नेहमी अभ्यासाचा, नाही, चुकीचा आहे. शाळेला घरी आलो की बाबा नेहमी अभ्यासाची शहानिशा करतात. चूक आहे. शाळेला घरी आलो की, वाक्यात शाळेतून घरी आलो की बाबा नेहमी अभ्यासाची शहानिशा करतात. पहिलाच ऑप्शन बरोबर आहे. जर विद्यार्थ्यांना तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला 25 पैकी किती स्कोर आला हे मला कमेंट मध्ये सांगा. तसेच आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे आणि तुमची एक्झाम कधी आहे ते मला कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.